श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार या दिवशी जे अविवाहित मुलगा मुलगी आहेत तर त्यांनी हा उपाय नक्की करा, जेणेकरून विवाह योग म्हणजेच लग्न योग लवकर जुळून येईल. विवाहात काही समस्या असतील, काही केल्या लग्न जमत नसेल, अगदी बघा अविवाहित मुलींनी हा उपाय करायचा आहे. तर उपाय काय करायचा, कसा करायचा तेच मी या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अविवाहित मुलींचं लग्न जमण्यासाठी श्रावण महिन्यातील अत्यंत प्रभावी सेवा, ज्या लग्नाला बघा लग्नायोग्य मुली झालेल्या आहेत त्यांचं लग्न करायचं आहे. काही केल्या बघा त्यांचं लग्न जमत नाही आणि लग्न जमलं तरी काही ना काही कारणांनी मोडतं किंवा मनासारखा जोडीदार मिळत नाही, लग्नाचा योग काही केल्या जुळून येत नाही, अशा लग्नासंबंधित अनेक समस्या असतील तर त्यांनी या श्रावण महिन्यात आवर्जून ही एक सेवा नक्की करा. अत्यंत प्रभावी सेवा आहे, तर त्याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. हिंदू धर्मात त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या महिन्यात आपण सर्वजण भगवान शिवांची पूजा करत असतो, व्रत उपासना करत असतो. तसेच या महिन्यापासून अनेक सणांना सुरुवात होत असते. हे सण व्रत आपण अगदी मनोभावे करत असतो. भगवान शिवांच्या पूजा सेवेबरोबरच ज्या मुलींची लग्न जमत नाही त्यांनी ज्या मुली अविवाहित आहे त्यांचं लग्न काही केल्या जमत नाही त्या मुलींनी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे ती नक्की करा. तर बघा अगदी साधी सोपी सेवा आहे. अगदी मनापासून सेवा जर केली ना तर त्याचं फळ हे नक्कीच मिळतं. तर श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार हा उद्याच आहे आणि मंगळवार म्हटलं तर तो देवीच्या उपासनेचा दिवस मानला जातो. तर आजपासूनच नवविवाहित मुली व लग्नाला 5पेक्षा कमी वर्ष झालेल्या महिला मंगळपूजन करत असतात आणि त्यामध्ये पत्री वापरून लक्ष्मी व महादेवांची पिंडपूजन करतात. तर लग्नायोग्य झालेल्या मुलींनी जर हा मंत्र म्हणून पूजा केली तर नक्कीच लवकर त्यांचं लग्न जमतं. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. तर जो मंत्र आहे तो स्क्रीनवर दिसत आहे, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणत आता मंगळागौरीची जर षोडोपचार पूजन करायचं आहे. यामुळे अविवाहित मुलींची तर लग्न नक्कीच जमणार आहे. ज्यांचे लग्नाविषयी काही समस्या आहे, काही केल्या लग्न जमत नाही, तर त्यांनी ही सेवा जी आहे तर ती करायची आहे, जेणेकरून लग्नासंबंधित अडचणी असतील तर त्या दूर होतील. तुमच्या मनाजोगा तुम्हाला जोडीदार मिळणार आहे. लग्नाचे विवाहाचा योग देखील याने जुळून येणार आहे. तर हा उपाय नक्की करून झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.